मित्रांनो, एक विचार करण्याची गोष्ट आहे. इथल्या राजकारण्यांनी आपल्या डोक्यामध्ये एक भरून ठेवलेलं आहे. तुम्ही शिक्षण घेताय ना, तुम्ही शिक्षणच घ्या, तुम्ही राजकारणामध्ये येऊ नका, तुम्ही राजकारणाच्या भानगडीत पडू नका. मी एखाद्या राजकीय पदावर आहे तर माझा मुलगा सुद्धा एखाद्या राजकीय पदावर असणार, माझी सून पण राजकारणामध्ये प्रवेश करणार, माझे नातवंड सुद्धा राजकारणामध्येच येणार. तुम्ही अभ्यास करायचा आणि तुम्ही तिकडं शिक्षणच घ्यायचं. खरं तर एखादा जिल्हा चालवायचा असेल तर आपण कलेक्टरची निवड करतो आणि कलेक्टर होण्यासाठी त्याला एमपीसी युपीसी करावी लागती, रात्रंदिवस मेहनत करावी लागती, अभ्यास करावा लागतो, त्यावेळेस तो कलेक्टर होतो. आपण किती पागल लोक आहे, इथल्या राजकारणाचा, इथल्या महाराष्ट्राचा, इथल्या देशाचा राज्यकारभार आपण अडाणी राजकारणाच्या हातामध्ये देऊन टाकतो. तुझ्या हाती आहे गाव सारा, निसर्ग जल काळजी रे देवा, काळजी रे माझ्या देवा, काळजी रे देवा, काळजी रे.